जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। राहता तालुक्यातील लोणी खुर्द गावात अलीकडेच एक संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। गावातील एका चिकन विक्रेत्याने चिकन सोलण्याच्या ड्रममध्ये जाणीवपूर्वक लघवी केली आणि नंतर तेच चिकन ग्रामस्थांना विकले असल्याचा आरोप होत आहे। या प्रकारामुळे गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने आज लोणी खुर्द कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। तसेच लोणी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला। ही बाब उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली। सकल हिंदू समाज तसेच गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत वेताळबाबा चौकात तीव्र निदर्शने केली आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणुसकीला असा काळिंबा फासल असं कार्य हे इथं झालं क्रूरपणे, याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीयपंथी समाजाकडनं। आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीयपंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे आणि आमचा समाज कायम सनातन धर्मासाठी असेच तत्पर। आज काही धर्माच्या लोकांकडून आपल्या हिंदू धर्मावर वेळोवेळी आघात होत असतो आणि आपण निषेध व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे। हे कलियुग आहे, हे लक्षात ठेवा। आज आपण कलियुगामध्ये आहे। इथे मंत्रांनी नाही तर तंत्रांनी देशाचा विकास केला जातो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। मंत्रांनी आपलं चालणार नाही तर आता आपण तंत्रांनी विकास करतो, म्हणजेच आम्ही शास्त्रयुक्त आहे, पण वेळ आल्यावर शस्त्र सुद्धा घ्यायला घाबरत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आपण नुसते केवळ भगवाधारी बनून चालणार नाही, भगव्यासाठी आपल्याला जागा व्हावं लागेल। कसं? भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, जग में भगवा लहराना है, भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, भरोसा करना है, जग में भगवा लहराना है। उठो सनातनी जागो सारे, परचम भगवा लहराना है, सनातन जागो सारे, परचम भगवा लहराना है, उठो सनातनी जागो प्यारे, परचम भगवा लहराना है, उठो सनातन जागो सारे, परचम भगवा लहराना है। जय जय श्रीराम। हिंदू राष्ट्रासाठी सुद्धा या सरकारला निवेदन द्यायला पाहिजे की उरलेला देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, कारण पाकिस्तान मध्ये 20% हिंदू होते, आज 2% राहिले। इथं 3% जे 25% आलेले आहे आणि कधी ते 50% जाऊन या भारताला गजबाळ हिंद बनवण्याचे स्वप्न पाहत आहे, तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या आधी हा भारत भगवा हिंद झाला पाहिजे, भगवा हिंद झाला पाहिजे। जय श्रीराम। नोकरी तयार करा, तोडायला आम्ही येतो। सगळे अशा हलपाय गाड्या घेऊन निघतात, गोमांस घेऊन, त्याच्यावर पाठीमागे शिवसेना लिहिलेलं आहे, त्याच्या पाठीमागे छावा लिहिलेलं आहे, त्याच्या पाठीमागे हिंदू लिहिलेलं आहे। असं वाटतं पाहणाऱ्याला ही हिंदूची गाडी आहे, पण त्याच्यामध्ये टनानं गोमांस भरलेलं असतं। बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल। आता त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत, तो मुद्दा कसा आहे? त्या ड्रम मध्ये मुतला आणि तिथं कोंबडी सोडली जात होती आणि ती सोलून आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना खाऊ घातली जात होती। आकाश भैया बेग यांनी सविस्तर मुद्दे मांडणी केलेली आहे। त्याच्यानंतर प्रक्रिया काय घडली तर त्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं गेलं, त्याला व्हिडिओ दाखवला गेला, पुरावा दाखवला गेला, नंतर तो घाबरला। घाबरल्यानंतर त्याने माफी मागितली। त्या ठिकाणी पदावर बसलेले पदाधिकारी म्हणतात तसं काही घडलेलंच नाही, व्हिडिओ मध्ये काही तसं दिसतच नाही। पण मी सांगतो याचा बदला टपरीत उकळून फेकायची आहे। हे प्रसादामध्ये, फळामध्ये, आज हे भाजी विक्रेता वगैरे वगैरे जे बोललेले, याच्यामध्ये सुद्धा यांचं भेसळ प्रक्रियेचं काम सुरू आहे। यांना हिंदूंना पाठवायचंय,
त्यांनी संबंधित विक्रेत्याच्या विरोधात लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला। या निदर्शनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। या प्रकाराला केवळ अन्न प्रदूषण न मानता धार्मिक भावना दुखावणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली। जनता आवाजसाठी प्रतिनिधी सोमनाथ रक्ताटे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।